हाय गाईज, आपण स्ट्रक्चर डिटर्मिनेशनचा हा एक नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. C6H6 2250/cm IR दिलेला आहे. PMR आणि CMRचे सिग्नल आपण राईट करून घेतलेले आहे तिथं, ठीक आहे. आणि याच्या बेसिसवरती आपण स्ट्रक्चरचं फ्रॅगमेंटेशन, स्ट्रक्चरचं हे बघणार आहोत, ठीक आहे. काय काय असणार आहे ते. सर्वात पहिले IR दिला आहे 2250. सर्वात पहिले कधी पण स्ट्रक्चर डिटरमाइन करताना IR बघायचा नसतो. सर्वात पहिले PMR आणि CMR बघायचं असतं, ठीक आहे. आणि त्याच्या आधी सर्वात आधी मॉलिक्युलर फॉर्म्युलावरून आपण साईट ऑफ अनसॅच्युरेशन काढतो, ठीक आहे. साईट ऑफ अनसॅच्युरेशन काढायचा फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला कसा असतो तर बघा, नंबर ऑफ टेट्राव्हॅलेंट ॲटम, ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल काय, नंबर ऑफ कार्बन 4 बॉन्ड बनवतो म्हणून टेट्राव्हॅलेंट, मायनस नंबर ऑफ मोनोव्हॅलेंट म्हणजे काय, हायड्रोजन ब्रोमिन असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस नंबर ऑफ ट्रायव्हॅलेंट म्हणजे काय असेल, नायट्रोजन 3 बॉन्ड बनवणारे ॲटम डिवायडेड बाय 2 आणि लास्टला काय येईल, +1. अशा प्रकारचा फॉर्म्युला असतो. आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला काय दिला आहे इथं, C6H6. मग C6H6 याचं साईट ऑफ अनसॅच्युरेशन कसं काढायचं, तर या फॉर्म्युलाने काढायचं, ठीक आहे. टेट्राव्हॅलेंट म्हणजे कार्बन किती आहे, 6, मायनस नंबर ऑफ मोनोव्हॅलेंट हायड्रोजन किती आहे, 6, ठीक आहे, बाय 2. ट्रायव्हॅलेंट तर नाहीच आहे फॉर्म्युलामध्ये, म्हणून आपण काय डायरेक्ट +1. मग याचं काय, बेत्रिक 6, 6 - 3 +1, 6 - 3 +1. अनसॅच्युरेशन काय आला, 4. जर 4 अनसॅच्युरेशन आला तर आपण ॲरोमॅटिक रिंग कन्सिडर करतो. पण ॲरोमॅटिक रिंग कन्सिडर करण्याच्या आधी आपण बघतो प्रोटॉनचे सिग्नल, ठीक आहे. ॲरोमॅटिक रिंगचे जे प्रोटॉनचे सिग्नल असतात त्यांची डेल्टाची व्हॅल्यू किती असते, बेन्झीन रिंगच्या प्रोटॉनची डेल्टाची व्हॅल्यू किती असेल, नियर बाय 7.3 किंवा 7.2च्या दरम्यान, ठीक आहे. पण आपल्याला प्रोटॉनचे डेल्टाची व्हॅल्यू दिलेली आहे 1.91, म्हणजे समजून येतं का बेन्झीन रिंग नसेल. मग काय असेल की ज्याने अनसॅच्युरेशन 4 येईल, काय असेल, 4 डबल बॉन्ड किंवा 2 ट्रिपल बॉन्ड, ठीक आहे. 2 ट्रिपल बॉन्ड असेल, 2 ट्रिपल बॉन्डच असेल. कशावरून, कारण आपल्याला IR दिला आहे 2250, ठीक आहे. IR दिला आहे 2250, त्याच्यावरून आपल्याला समजतं का स्ट्रक्चरमध्ये 2 ट्रिपल बॉन्ड असतील, ठीक आहे. मग स्ट्रक्चर कसं काढायचं, ठीक आहे. CMR नंतर CMRचा डेटा बघायचा, ठीक आहे. CMRचा डेटा बघायचा, 2.7 डेल्टा क्वार्टेट दिला आहे, ठीक आहे. क्वार्टेट कसा येतो, CH3 येतो, बरोबर. CH3 काय येतो, क्वार्टेट, ठीक आहे. आणि 63.9 सिंगलेट म्हणजे असा कार्बन ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं प्रोटॉन नसेल, म्हणजे काय असेल, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन असेल, ठीक आहे. नंतरचं पण 70.7 सिंगलेट दिला आहे, त्याचं पण सेम असेल, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं का 2 ट्रिपल बॉन्ड असेल, ठीक आहे. मग स्ट्रक्चर कसं असेल, स्ट्रक्चर सर्वात पहिले कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन राईट करून घ्यायचं, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. त्याच्यानंतर काय असेल, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. त्याच्यानंतर काय असेल, 3 हे जे 6 जे प्रोटॉन आहे ते सर्व प्रोटॉन कसे एकाच प्रकारचं सिग्नल आहे त्यांचा, ठीक आहे. डेटा CH3, एका साईडला 6 हायड्रोजन नसतील म्हणून समजून घ्यायचं का मिडलने प्लेन ऑफ सिमेट्री असेल, ठीक आहे. सिंगल बॉन्ड कार्बन, ट्रिपल बॉन्ड आणि कार्बन CH3, म्हणजे कार्बन किती झाले, 1 2 3 4 5 6 6 कार्बन झाले आणि 6 हायड्रोजन झाले, ठीक आहे. हे 3 प्रोटॉन आणि हे 3 प्रोटॉन
इथून मिडलने प्लेन ऑफ सिमेट्री आहे, म्हणजे हे 3 प्रोटॉन हे 3 प्रोटॉन दोघांमध्ये रिफ्लेक्शन होतं, म्हणून दोघं पण एकाच प्रकारचं सिग्नल देते. म्हणून हे जे 6 प्रोटॉन आहे दोन्हीकडचे काउंट केलं, 6 प्रोटॉन 1.91 डेल्टा 1.91 डेल्टा आहे. ठीक आहे. आणि C13NMR हा कार्बन कसला सिग्नल देईल, हा कार्बन 3 प्रोटॉनसोबत कपलिंग करेल, म्हणजे सिग्नल कसा येईल याचा क्वाड्रेट. ठीक आहे. क्वाड्रेट म्हणजे 2.7 डेल्टा 2.7 डेल्टा. ठीक आहे. हा कार्बन कसा देईल सिंगलेट, हा पण कसा देईल कार्बन सिंगलेट. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं प्रोटॉन नाही, म्हणून ते कोणासोबतही कपलिंग करणार नाही, म्हणून ते सिग्नल देतील सिंगलेट. ठीक आहे. आता इथं बघा, हा कार्बन जास्त डाऊन फील्ड असेल. ठीक आहे, कारण याच्या इथं पण ट्रिपल बॉन्ड आहे आणि ह्याच्या बाजूला पण ट्रिपल बॉन्ड आहे, म्हणून हा जास्त डाऊन फील्डला असेल. ठीक आहे. मग याची डेल्टाची व्हॅल्यू काय असेल 70.7 डेल्टा आणि याची काय असेल 63.9 डेल्टा. अशा प्रकारचं स्ट्रक्चर. ठीक आहे. हा झाला प्रॉब्लेम एक. आता 2 नंबरचा प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम घेऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. C8H7OCl हा प्रॉब्लेम घेऊया. त्याच्यानंतर मग हा घेऊया C6H5Br2N. ठीक आहे.